काय सांगाल? आज साताऱ्यामध्ये आला होता, राजेंची भेट घेतलेली आहे, काय विषय आहे? राजांकडे मी कुरकुंब देवी म्हणजे पाटसच्या जवळ असलेली दौंड तालुक्यातली जी फिरंगाई देवीचं मंदिर आहे त्याचे काही कागदपत्र मोडी लिपीतले होते आणि त्या कागदपत्रांमध्ये अगदी स्पष्ट उल्लेख आहे की ते मंदिराचा जो ध्वजामंडप आहे ते ध्वजामंडप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्याचा उल्लेख सापडला. त्या उल्लेखाचे मी सगळे कागदपत्र आपले केंद्रीय पुरातत्व विभाग म्हणजे सेंट्रल आर्काइव्हिजला आपण त्याचं पत्र दिलं आणि त्यांनी त्याच्या म्हणजे बदल्यात आपल्याला डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं पत्र दिलं पुण्याच्या. हे पत्र छत्रपती राजाराम यांचं आज्ञापत्र असून इसवी सन 1698 27 ऑगस्ट सालचं ते पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये संभाजीराजेंचा देखील उल्लेख आलेला आहे की धामधुमीचा प्रसंग झाल्यामुळे देवीचं काहीच चालत नाही आणि देवीचं सगळं म्हणजे पूजा अर्चा नैवेद्य नंदादीप हे चालवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी आज्ञापत्र दिलं. त्या काळचे जे अष्टप्रधान मंडळातले पंडित जे होते त्यांना ते आज्ञापत्र दिलं आणि देवीला वर्षासन चालू केलं. ह्याचं सगळं म्हणजे जाऊन भगत आणि जे गुरव आहेत त्या लोकांनी इथे येऊन सातारला विनंती केली आणि देवीचं वर्षासन सुरू केल्याचं पत्र सापडलं आहे. पण या पत्रामध्ये महत्त्वाचा उल्लेख म्हणजे हे ध्वजामंडप छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधल्याचं आपल्याला सापडलेलं आहे आणि त्याची मान्यता पुणे पुरालेखागार, मुंबई पुरालेखागार यांनी देखील दिलेली आहे आपल्याला. तेथील आपले मुंबई पुराभिलेखागाराचे प्रमुख उगळे सर, पुणे पुरालेखागारच्या सहाय्यक संचालक शैलजा जंगम मॅडम, सेंट्रल आर्काइव्हचे आंबेकर सर, त्याच्यानंतर पुण्याचे स्टेट आर्किओलॉजीचे प्रमुख श्री गर्गे सर यांनी देखील ह्याला मान्यता दिलेली आहे असं ते पत्र आहे. आता राजेंना भेटला, काय नेमकी चर्चा झाली? राजेंना ह्या पत्राची पूर्ण माहिती देऊन हे मंदिर आपल्या छत्रपतींचं आहे आणि त्याचा इतिहास संपूर्ण राज्यासमोर न येता संपूर्ण देशात हा इतिहास गौरवान्वित झाला पाहिजे असं त्यांना विनंती केली. राजे म्हणजे नक्कीच मी आपल्याला म्हणजे माझं सगळं हे पाहून मी तिथे भेट देईल म्हटले. गोरे काका नमस्कार. मंदिराला आपलं कुरकुम देवस्थान आहे. मंदिर फार जुनं आहे. मंदिराला इतिहास भरपूर आहे. तुमच्याकडे भरपूर माहिती आहे. परंतु आत्ता इतिहासतज्ञ आणि मोडी लिपिकार कांचनताई कोठाळे यांच्याकडे जे काही राजाराम महाराजांनी जे पत्र देवस्थानासाठी केले होते की त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ध्वजाकोटी म्हणजे ध्वजाचा जो मंडप आहे तो बांधलेला आहे. तर त्या संदर्भात काही माहिती आहे का आणि तुमच्याकडे काय माहिती आहे या संदर्भात कुरकुमच्या फिरंगाई मातेसंदर्भात ते आम्हाला माहिती द्या. आपली ही जी कुरकुमची फिरंगाई देवी मंदिराचे 2 मंदिरं आहेत. पहिलं गावातलं मंदिर आहे मुख्य मंदिर, ज्याचा इतिहास साधारणतः 12व्या शतकापासूनचा आपल्याकडे उपलब्ध आहे. परंतु नवीन माहितीनुसार जो फक्त गाभाऱ्याचा भाग आहे हा पूर्वी होता आणि त्याच्यानंतरचं जे काय बांधकाम केलेलं आहे हे शिवाजी महाराजांच्या काळात झालेलं आहे. हे उपलब्ध माहितीनुसार आता आपल्याला कळालेलं आहे आणि त्यांनी सभामंडपाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे कुरकुम गाव या ठिकाणी देवीच्या सभामंडपाचं काम हे महाराजांनी केलेलं आहे आणि हे गावाच्या दृष्टिकोनातून अतिशय भूषणाचं आहे. परंतु त्याला आपल्याला थोडंसं अजून गावाला महत्त्व यावं किंवा त्यांचं ह्या ठिकाणी कसं वास्तव्य होतं हे वरच्या मंदिरात दिसेल. वरच्या मंदिराचा जो आजूबाजूचा भाग घेतला तर तो किल्ल्याचा भाग आहे. परंतु त्यांनी स्वतःच्या पूजेसाठी एक मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिराच्या बांधकामाचा ढाचा आणि किल्ल्याचा ढाचा हा वेगळ्या दगडात केलेला आहे. तर परंतु ही दोन्ही मंदिरं फिरंगाईचीच असून या दोन्ही मंदिराची विश्वसकाळ त्याची माहिती आहे. तर आज आपल्याला ग्रामस्थांना किंवा भाविकांना एकच माहिती द्यायची की हे 3.5 पीठातलं हे मुख्य देवीची 3.5 पीठ आहे. महालक्ष्मी, तुळजापूर, माहूरगड आणि सप्तशृंगी ह्या तिन्हीतलं जी 51 उपपीठ आहे त्यातलं हे तुळजाभवानीचं उपपीठ आहे फिरंगाई देवीचं. आणि ह्याला एक वेगळं महत्त्व आहे. नवसाला पावणारी आहे, रिद्धिसिद्धी आहे देवी. लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी वर्षभरात येत असतात. नवरात्रात मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. त्यांची सगळी सोयीसुविधा किंवा त्यांच्या दर्शनाची काळजी ट्रस्टच्या माध्यमातून घेतलं जातं.
तसंच नवरात्राचा जो विधी असतो मोठा, तो सगळा विधी 9 दिवस चालतो. 10 माळा असतात, 9 माळा असतात आणि नंतर दसऱ्याच्या आदल्या दिवशी होम हवन करून त्याची सांगता केली जाते. नवरात्राच्या दिवशी पालखी शिवेला जाते आणि शिवेवरनं येऊन प्रदक्षिणा करून देवळात येतात आणि त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमा झाली की नवरात्राचा उत्सव संपून जातो. असा तो इतिहास आहे. परंतु आता नुकताच आपल्याला कांचन कोठावडे ह्या मॅडमशी मी स्वतः बोललो आणि त्यांनी आपल्याला वेगळी माहिती सांगितलेली की त्यांना स्वतः खूप यामध्ये मन लावून त्या काम करतायत. त्यांनी शासनाकडे सुद्धा याबाबतचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांचं मत आहे की हे देवस्थानाला पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या देवस्थानात तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि त्यासाठी जे कलेक्टर किंवा महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडे शिवेंद्रराजे भोसले आणि ह्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करतायत. त्या प्रत्यक्ष शिवेंद्रराजेंना भेटलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी प्रत्यक्ष देवीला येणार आहे या ठिकाणी आणि मला ते बघायचं आहे. आमच्या वंशजांनी राजाराम महाराजांनी यांना ह्या पुजारी गुरव भगत वगैरे यांनाही अधिकार दिलेला आहे पूजेचा. त्याचा सगळा इतिहास आमच्याकडे बी आहे किंवा पुरातत्व विभागाकडे पण आहे. तर त्याची माहिती घेण्याकरता आम्ही स्वतः उपस्थित राहून कोठाळे मॅडमला भेटणार आहोत आणि तसंच शिवेंद्रराजे यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत. तर ह्याच्यापेक्षा अधिक माहिती मिळवून आपल्या ह्या देवीचं हे जागृतपण अख्ख्या महाराष्ट्राला किंवा भारतात कसं कळत याबद्दलची आम्ही जास्त काळजी घेऊ. तसंच त्रिकाळ पूजा होत असतात देवीच्या आणि तो मान भगत गुरुवांच्याकडे आहे. तो पहाटेची पूजा, दुपारची पूजा, संध्याकाळची पूजा, नैवेद्य, नंदादीप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नित्यनियमाने केल्या जातात आणि तसं दोन्ही मंदिरामध्ये केल्या जातात. पुजाऱ्यांचे हक्क आहेत तिथं. त्याला दर आठवड्याला खालच्या मंदिराचा 8 दिवस, वरच्या मंदिराचा 8 दिवस त्या ह्याच्याप्रमाणे जो तो आपली सेवा देवाची करत असतो. देवीचं अनेक भक्त तिचे सेवक असल्यामुळं देणगीच्या रूपाने ज्या ज्या मदती करतात त्या मदतीच्या माध्यमातून आम्ही ट्रस्टच्या वतीने देवाचा बराचसा भाग जीर्ण झालेला होता तो आम्ही जीर्णोद्धार त्याचा केलेला आहे. अजूनही बराचसा काम बाकी आहे ते आम्ही करत आहोत. देवीचं पूर्वी फारसं काही हे नव्हतं पण आम्ही आता बऱ्यापैकी देवीच्या मंदिराकडे लक्ष दिल्यामुळं देवाच्या दारी आलेली दक्षिणा किंवा भाविकांनी दिलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू याची जपणूक चर्चेच्या माध्यमातून होतच असते आणि ती आज रोजी बऱ्यापैकी आहे. भाविकांनी दिलेल्या मौल्यवान वस्तू आम्ही त्याची रिसर पावती देतो आणि त्यांचा मान सन्मान करतो आणि त्याचे दागिने किंवा चांदी, पालखी, मेघडंबरी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि ह्याच्यात अजूनही ह्याच्यापेक्षा मोठी वाढ व्हावं असं आमचं ह्याला जर तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला तर हे भारतात ह्या आपल्या देवस्थानाचं नाव होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या गावाला होणार आहे. तसंच मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आले तर गावाच्या इतर उत्पन्नामध्ये सुद्धा आपल्याला भर पडणार आहे. अनेकांचे व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये भर पडणार आहे. म्हणजे नुसता गावात आला तर पुजारीच्या पुढे म्हणजे देवाच्या पुढे दक्षिणा पुजाऱ्यापर्यंत जात असेल पण तो आला भाविक की तिथं साडीचोळी घेतोय किंवा त्यासाठी अनेकांची दुकानं आहेत तिथं. त्याच्यानंतर तो गावात जातोय, काही गावातल्या खरेदी विक्री केलं जातं. तर आपलं गाव ह्याच्यापेक्षा अजूनही मोठं व्हायचं असेल तर देवाच्या ह्याला आपल्या सर्व ग्रामस्थांनी मिळून जास्तीत जास्त सहकार्य केलं पाहिजे. या बाबी ट्रस्ट जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं करणार आहे आणि आता आम्हाला कळल्यानुसार म्हणजे युवेंद्रराजे आणि शिवेंद्रराजे यांच्याशी आम्ही प्रत्यक्ष भेटायचा प्रयत्न करू. तसंच कांचन प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी इथे यायचं कबूल केलेलं आहे. तर आम्ही त्यांचं सुद्धा मोठं अभिनंदन करतो की त्यांनी जे काही देवस्थानाच्या ह्या कारभारामध्ये अतिशय मनापासून लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी मंत्रालयात देखील याचा पाठपुरावा केलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. तर मी अजूनही त्यांना आपल्याला काही माहिती द्यायची असेल तर देवस्थानाचं जे विश्वस्त आहे अध्यक्ष आहेत वगैरे यांच्या माध्यमातून आपल्याकडे असलेला उपलब्ध पुरावा
किंवा उपलब्ध माहिती त्यांना देण्याचा आम्ही पुढच्या आठवड्याभरामध्ये प्रयत्न करू. त्या मंदिराबाबतीची थोडीशी माहिती सर्व भक्तगणांना किंवा माहिती विभागाला असावं म्हणून मी थोडासा वेगळा इतिहास आहे त्याचा ते सांगतो. कारण का पूर्वी गावं दत्तक असायची राजे महाराजांच्याकडं आणि त्यांच्या सरदारांच्याकडं. तसं आहे कुरकुम गाव हे फलटणचे राजे निंबाळकर घराणं आहे त्यांच्याकडे होती यांची. यांचा महसूल वगैरे हे सगळं त्यांच्याकडं असायचं. त्यामुळं तिथलं जे महत्त्वाचं मंदिर होतं हे फार पुराण असल्यामुळं त्यांनी पूजेसाठी वरचं मंदिर बांधलेलं आहे आणि त्यांच्या वंशावळी आहे ते जवळजवळ 7-8 वंशावळीची नावं आहेत आणि त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. बाकी जो आजूबाजूचा परिसर आहे हा किल्ल्याचा परिसर आहे. तिथं बळद आहे म्हणजे ते कदाचित धान्य कोठार असेल किंवा शस्त्र साठायचं असू शकतं वगैरे ह्या त्याच्या पाऊलखुणा आहे. तर आता जो हा साधारणतः 1629च्या दरम्यानचा 1629च्या दरम्यानचा हा इतिहास आहे आणि 1700च्या नंतर ह्या मंदिराचं बांधकाम हे निंबाळकर घराण्याने केलेलं आहे आणि ते सुपूर्त आपल्या गावाला केलेलं आहे. त्यामुळं आज बी या ठिकाणी जेवढे भाविक खाली येतात तेवढेच भाविक वरच्या मंदिरात देखील दर्शनाकरता येत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा निंबाळकर घराणं हे शिवाजी महाराजांचं सासवड हे असल्यामुळं आज त्यांची पावलं देखील या ठिकाणी लागलेले आहे. त्याची माहिती रामराजांच्याकडनं वगैरे यांच्याकडनं आम्हाला थोडीफार मिळालेली होती. आम्ही इथूनही ह्याच्यापेक्षा जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्यक्ष शिवेंद्रराजेंना भेटल्यानंतर हा सगळा इतिहास आम्ही त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडे असलेली माहिती घेऊन आणि तुम्हा सगळ्यांना भाविकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करू.